स्तुतीस योग आणि भयास पात्र अशा आमच्या महान सेनाधीश परमेश्वर बापा, तुझे आभार आणि उपकार मानते प्रभूजी. यशासाठी की गेल्या आठवडाभर तुमचा उत्तम आणि उत्तम प्रकारे सांभाळ केला प्रभू परमेश्वर बापा. तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे कोणत्याही चांगल्या वस्तूची तू आम्हाला वाण पडू दिली नाहीस. तुझे आभार आणि आभारच मानते प्रभू परमेश्वर बापा. आज हा सुंदर दिवस तेव्हा तू आम्हाला दाखवलेला आहेस. आम्हा सर्व प्रियजन या ठिकाणी एकत्र केलेले आहेस. मी तुझे आभार मानते. जे प्रियजन या ठिकाणी वेळेमध्ये आलेत त्यासाठी मी तुमचे आभार मानते प्रभू परमेश्वर बापा. आणि जे येत आहेत त्यांच्या वाटा तू मोकळ्या कर प्रभू परमेश्वर बापा. विशेष करून मागत आहे प्रभूजी, या ठिकाणी केली जाणारी स्तुती आराधना तू आशीर्वादित कर. आम्हा प्रत्येकाच्या ओठाला कंठाला तू स्पर्श कर प्रभू परमेश्वर बापा. आणि तुला आवडणारी स्तुती आराधना आम्ही करावी यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. कारण इस्रायलचा परमेश्वर स्तवनामध्ये विराजमान होणारा आमचा परमेश्वर आहे प्रभू परमेश्वर बापा. तुला आवडणारी स्तुती करण्यासाठी तू मला सहाय्य कर. विशेष करून मागते प्रभूजी, केल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना तू आशीर्वादित कर. आणि त्याचप्रमाणे देवपास विशेष करून आजचं येणारं वचन जे दुधारी तलवारीपेक्षा सुद्धा तीक्ष्ण आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, ते सुद्धा तू आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. होऊन जाऊ दे प्रभूजी. आमच्या प्रत्येकाची जीवन या ठिकाणी भेदून जाऊ देत देवपा. आमच्या मनाला त्या ठिकाणी टोचणी लागू देत असं तू कर प्रभू परमेश्वर बाप्पा. आम्ही जरी या ठिकाणी मोकळ्या अंतकरणाने आलो असलो प्रभूजी, तर तुझ्या वचनाने तुझ्या कृपेने तुम्हाला भरून टाक प्रभू परमेश्वर बाप्पा. पुन्हा एकदा ही संपूर्ण वेळ मी तुझ्या हातामध्ये देतो प्रभूजी. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो प्रभू परमेश्वर बाप्पा. संपूर्ण परिसर तुझ्या हातामध्ये घे. आणि देवप्पा, सैतानाच्या सर्व कुयुक्तेना देवप्पा या ठिकाणी मी येशूच्या नावात धमकावते प्रभू परमेश्वर बाप्पा. पुन्हा एकदा तुझ्या आत्म्याच्या समक्षतेखाली तू आम्हा प्रत्येकाला चालव प्रभूजी. या जग आणि जगातल्या चिंता प्रभू परमेश्वर बाप्पा आमच्यापासून तू दूर आणि दूर ठेव प्रभू परमेश्वर बाप्पा. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडत प्रभू परमेश्वर बाप्पा. ही संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोपवून देत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात ही प्रार्थना करते म्हणतो ऐक बाबा. आमेन. चला आपण सर्वजण आपल्या जागेवरती उभा राहूयात आणि थोडा वेळ आपण स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वो बड़े में घटू, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, आनंदित हो, आनंदित हो. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे. यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले. आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले. यही है तुझसे पापों से शुद्ध कर ले. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो.
सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार। यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार। वो दुनिया में आया, लहू बहाया, बलिदान हमको दिया। वो दुनिया में आया, लहू बहाया, बलिदान हमको दिया। सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर जिसे पापी पाते उद्धार। यीशु का नाम है सारे जमीन पर जिसे पापी पाते उद्धार। आसमान के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है। आसमान के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है। सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार। सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर जिससे पापी पाते उद्धार। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। प्रभुओं का राजा यीशु हालेलुया। राजाओं का राजा यीशु हालेलुया। प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया। प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। चंगा करने वाला यीशु हालेलुया। चंगा करने वाला यीशु हालेलुया। छुटकारा देने वाला यीशु हालेलुया। छुटकारा देने वाला यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। अद्भुत करने वाला यीशु हालेलुया। अद्भुत करने वाला यीशु हालेलुया। शांति देने वाला यीशु हालेलुया। शांति देने वाला यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में उद्धार जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया। स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया। स्वर्ग का है द्वार यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। हालेलुया 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 हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया। प्रभु यीशु नाम में आनंद
हालेलुया. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूयात, आपले हात उंच करूयात आणि आपण ते गीत गाऊयात. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना माझ्या प्रभू आराधना होत नाही. ये प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये. करतो तुला विनंती प्रभू, ये तू ये प्रभू तू ये, प्रभू तू ये. माझ्या हृदयी तू ये. करतो तुला विनंती प्रभू, ये तू ये. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. तुझ्याच साठी पवित्र आत्मा जीव हा तळमळतो. धीर धरुनी नम्र होऊनी वाट मी पाहतो. धीर धरुनी नम्र होऊनी वाट मी पाहतो. ये प्रभू तू ये, प्रभू तू ये. माझ्या हृदयी तू ये. करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये. तुझी मला पवित्र आत्मा येशू कडे नेतो. तुझी मला पवित्र आत्मा येशू कडे नेतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. ये प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये. करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये प्रभू तू ये. माझ्या हृदयी तू ये. करीतो तुला विनंती प्रभू, ये तू ये तू ये. होय प्रभू परमेश्वर बापा, पुन्हा एकदा आम्ही सर्वजण प्रभू परमेश्वर बापा तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही आमच्या अंतःकरण तुझ्या ठिकाणी लावतो प्रभू परमेश्वर बापा. जे अंतःकरण आमच्या तयार केलेली असं येणाऱ्या वचना करता प्रभू परमेश्वर बापा.
आज त्या अंतकणामध्ये येणारं वचनाचं बीज प्रभू परमेश्वर बाप्पा चांगल्या प्रकारे रुजलं जाऊ दे प्रभूजी, आणि 100 आणि 1000 पट पीक देणार असावं असं तू कर प्रभू परमेश्वर बाप्पा. पुन्हा एकदा देव बाप्पा आम्ही सर्वजण तुझ्याजवळ येतो, जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो प्रभू परमेश्वर बाप्पा. प्रत्येकाला तुझ्या पंखाच्या छायेखाली घे प्रभू परमेश्वर बाप्पा, आणि तुझ्या आत्म्याच्या समक्षतेखाली तू आम्हाला चालव. पुन्हा एकदा पास्टरना तुझ्या हातामध्ये घेणं देव बाप्पा, त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द देव बाप्पा तू आशीर्वादित कर, त्यांच्या ओठाला तू स्पर्श कर प्रभू परमेश्वर बाप्पा, आणि तुझ्या मार्गदर्शनाखाली तू त्यांना चालव. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोपून देत ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करते, म्हणून तो ऐक बापा. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्यानं तुम्हाला नामान आणलेलं आहे आणि फार सुंदर वेळ आहे. निवास मंडपाचा आम्ही अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे आणि मागील 2 सेशन्स, मागील 2 आठवड्यांमध्ये आम्ही एक संक्षिप्त सहल आम्ही निवास मंडपाची केलेली आहे आणि आम्ही काय शिकणार आहोत आणि कशा प्रकारे परमेश्वराची तारणाची योजना आहे जी परमेश्वरानं त्याच्या लेकरांना, त्याच्या राष्ट्राला, त्याच्या निवडलेल्या वंशजांना विदित केलेले आहे. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून नव्या करारात तुम्ही आणि आम्ही जगत असताना जुन्या करारात जी छाया होती, आणि कलसे 2:17 आम्हाला सांगतं, तर ती छाया होती. वास्तविक स्वरूप कोण आहे, तर ख्रिस्त आहे. आणि म्हणून आम्ही निवास मंडपाची जी छाया इस्रायल लोकांना दिली होती परमेश्वरानं मोशेच्या द्वारे, आणि मग येशू ख्रिस्त प्रगट झाला आणि त्याने ते नियमशास्त्र, परमेश्वराची ती योजना पूर्ण करण्यासाठी पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही त्याचाच अभ्यास येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये करणार आहोत. आज आम्ही निवास मंडपाचा खऱ्या अर्थानं अभ्यास आजपासून सुरू करणार आहोत. बऱ्याच वेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना ख्रिस्ताच्या मरणाला इतके महत्त्व देतो की आम्ही ख्रिस्तानं केलेले महत्त्वाचे इतर कार्य बघण्याकडं किंवा त्याकडं लक्ष देण्याचं, त्याकडं पाहण्याकडे आम्ही दुर्लक्षित करत असतो. आम्ही विसरून जातो की येशू ख्रिस्तानं अजूनही काही कार्य केलेले आहेत, अजून तो काही कार्य करत आहे आणि काही कार्य करणार आहे. आणि म्हणून आम्ही एकच ख्रिस्ताचं कार्य बघू नये, तर ख्रिस्ताचे सर्व कार्य बघणं फार महत्त्वाचं आहे. ख्रिस्ताने केलेली इतर महत्त्वाची कार्याकडे लक्ष देण्याचे आम्ही विसरतो आणि मग आम्ही ख्रिस्ती जीवन खऱ्या अर्थानं परमेश्वराला अपेक्षित आहे तसं जीवन आम्ही जगू शकत नाही. जर येशू ख्रिस्ताने या भूतलावरील आपले जीवन परिपूर्ण, निर्दोष, निष्कलंक, निष्पाप असा जगला नसता, एक परफेक्ट लाईफ, परमेश्वराच्या दृष्टीनं परिपूर्ण जीवन जर जगला नसता, तर त्याचं मरण देवाकडून स्वीकारलं गेलं नसतं. हे फार महत्वाचं आहे. आणि मग आमच्या समोर एक प्रश्न आहे. आज आम्ही प्रश्न उत्तर बघणार आहोत बरं का. मी काही प्रश्न तुम्हाला करणार आहे आणि तुम्ही मला त्याचे काय द्यायचे आहेत, उत्तरं द्यायचे आहेत. नुसतं ऐकायचं नाही. आजपासून आपण इंटरॅक्ट करणार आहोत आणि एकमेकाला आपण
मी प्रश्न विचारणार, तिची उत्तरं जे आपण आत्तापर्यंत शिकलेलो आहोत त्यावर आधारितच असणार आहेत आणि एक जनरल प्रश्न असणार आहेत. ख्रिस्ताचे पापासाठी मरणे महत्वाचे आहे की त्याचे परिपूर्ण जीवन महत्वाचे आहे? आता मी निवास मंडपाच्या अभ्यासाला सुरू करत आहोत. बरेच वेळेस आम्ही विचार करतो की वधस्तंभाचं मरण, आणि अनेक ख्रिस्ती लोक वधस्तंभ केंद्रित जीवन जगत असतात. पण माझा प्रश्न आहे की ख्रिस्ताचं मरण वधस्तंभावरचं महत्वाचं आहे की ख्रिस्ताचं या भूतलावरचं येणं आणि परिपूर्ण जीवन जगणं, निर्दोष निष्कलंक निष्पाप असं जीवन जगणं, या दोघात कोणतं कार्य महत्वाचं आहे? चला उत्तर द्या. दोन्ही? दोन्ही. आता जर अर्पण जर परमेश्वराकडून मान्य व्हायचं असेल, आता आम्ही शिकत आहोत येशू ख्रिस्त ह्या विधीवर अर्पण करण्यात आला. तो कोकरा जुन्या करारात जो होता तो येणाऱ्या ख्रिस्ताचं दर्शक होतं. ही विधी हे वधस्तंभाचं दर्शक आहे. आणि जर वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला मरावयाचं होतं, जगाच्या पापासाठी अर्पण जर व्हायचं होतं, तो जुन्या करारातील कोकरा जी छाया होती, हे जर पूर्ण करायचं होतं तर त्याला क्रायटेरिया अशी होती की त्याचं जीवन काय असलं पाहिजे? परफेक्ट असलं पाहिजे, परिपूर्ण असलं पाहिजे, तो दोषहीन. आता आम्ही अर्पण शिकलेलो आहोत. या विधीवर 5 प्रकारची अर्पण केली जात होती आणि 5 अर्पणांमध्ये आम्हाला पाहायला मिळतो की जे कोकरा आहे, जे अर्पण आहे, ते निर्दोष असणं गरजेचं होतं, दोष विरहित असणं गरजेचं होतं. प्रियांनो, हेच ख्रिस्ताचं परिपूर्ण जीवन दर्शवते. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या सेवेचा जेव्हा आम्ही अभ्यास या निवास मंडपातून करत आहोत, तर जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताचा प्रवास किंवा येशू ख्रिस्ताचं कार्य आणि मग आमचं प्रवास आणि आमचं कार्य हे जेव्हा आम्ही अभ्यासणार आहोत, तर आम्ही त्या अभ्यासाची सुरुवात आम्ही निवास मंडपातून करू नये, तर आम्ही छावणीतून करावी, बाहेरून करावी. कारण त्या छावणीमध्येच पापी लोक राहत आहेत. आता तुम्हाला जर हे चित्र दिसत असेल तर या चित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा निवास मंडप आहे आणि ह्या निवास मंडपामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की इथं जो रिप्लिका आहे तोच रिप्लिका, तेच ओरिजिनल त्या ठिकाणी निवास मंडपाच होता. आणि तुम्हाला दिसत आहे की चारी बाजूनं कनात आहे आणि मग पुढच्या बाजूला द्वार आहे जी इथं तुम्हाला दिसत आहे. मग वेदी आहे, गंगाळ आहे, वेदी आहे, गंगाळ आहे, आणि मग जो झाकलेला जो भाग आहे तो दर्शन मंडप आहे. जो हिथून पुढचा भाग जो तुम्हाला पाहायला मिळत आहे तो दर्शन मंडप आहे. आता हा दर्शन मंडप आणि हा निवास मंडप कुठं आहे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून निवास मंडपाचा अभ्यास आम्ही आतून करू शकत नाही, कारण असं सांगितलेलं आहे की परमेश्वर म्हणाला मोशेला, तू माझ्यासाठी वसतिस्थान तयार कर, म्हणजे मी तुम्हामध्ये वस्ती करीन. कोणामध्ये? कोणामध्ये? मनुष्यामध्ये. आता मनुष्य कुठं आहे? या छावण्यांमध्ये आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, मी
धर्मस्थापनेला आलेलो नाहीये. मी कुणासाठी आलेलो आहे? पापी जनांना तारावयास आलेलो आहे. आता मनुष्य जो पापी आहे, दावीद राजा म्हणतो, पहा मी जन्माचाच पातकी आहे, माझ्या आईने गर्भ धारण केला तेव्हाचाच मी पातकी आहे. आणि ह्या मनुष्यामध्ये परमेश्वरानं वस्ती केली. पापी मनुष्यामध्ये परमेश्वरानं वस्ती केली. शब्ददेही झाला आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. आणि म्हणून आम्ही इथं पाहत आहे की निवास मंडपाचा अभ्यास आम्ही आतून करू नये, तर जिथं मनुष्य आहे, पापी व्यक्ती आहे, त्या छावणीतून आम्ही आमच्या अभ्यासाला सुरुवात करणं फार गरजेचं आहे. म्हणून निवास मंडपाचा अभ्यास आम्ही छावणीतून आज करणार आहोत. आज आम्ही छावणीचा अभ्यास करणार आहोत. येशू ख्रिस्ताला आम्हामध्ये, आम्ही जे पापी होतो त्या पापी लोकांमध्ये येऊन वस्ती करावी लागली. इफिसकरास पत्र आम्हाला सांगतं की आम्ही अंधकारात होतो, आम्ही पापाच्या खाईमध्ये होतो, आम्ही देवविरहित होतो, आम्ही देवाच्या योजनेच्या बाहेरचे होतो. आणि सुनता झाले लोक आम्हाला बेसुनता म्हणत होते. ही आमची परिस्थिती होती. आणि म्हणून ही परिस्थिती घालवण्यासाठी परमेश्वराला, त्याच्या पुत्राला आमच्या मध्ये पाठवणं अगत्याचं होतं. आणि त्याची छाया येशू ख्रिस्त येणार आहे आणि पापी लोकांमध्ये वस्ती करणार आहे, ही छाया परमेश्वरानं मोशेला या निवास मंडपाच्या द्वारे दिलेली आहे. आणि म्हणून योहान 1:14 आम्हाला सांगतं की शब्ददेही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. शब्ददेही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आणि इंग्लिश भाषांतर फार सुंदर सांगतं, ही टॅबरनॅकल्ड अमंग अस. अनेका भाषांतरात लिहिलेलं आहे, ही पिच्ड हिज टेंट विथ अस. त्याने त्याचा तंबू आमच्या मध्ये घातला. जिथं आमचे तंबू होते, जिथं आमची वस्ती होती, त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वरानं त्याचा मंडप, त्याचा तंबू आमच्यामध्ये घातलेला आहे. आणि ती छाया होती जी आम्ही निवास मंडपातून शिकत आहोत. पण जेव्हा आम्ही नव्या करारातून अभ्यास करत आहोत, नवा करार आम्हाला सांगतं शब्ददेही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. ही टॅबरनॅकल्ड अमंग अस, ही पिच्ड हिज टेंट विथ अस. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. आता लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जिथं आमची वस्ती होती तिथे त्याने वस्ती केली. ही पिच्ड हिज टेंट वेअर आवर टेंट्स वेअर पिच्ड. हे फार महत्वाचं आहे. आता हे का महत्वाचं आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आज आम्ही देवाच्या योजनेचा अभ्यास करत आहोत. परमेश्वराच्या योजनेचा. आणि ऑलरेडी परमेश्वराने जुन्या करारात ही योजना आम्हाला प्रगट केलेली आहे. आणि इब्रिकरास पत्र आम्हाला ते प्रगट झालेलं कसं आहे त्याचा खुलासा करत आहे. आणि म्हणून आमची परिस्थिती आम्ही बघितली. आम्ही मागचा संदेश तुम्ही ऐकलेला आहात, नसेल तर फेसबुक आणि यूट्यूबवर ती लिंक आहे, तुम्ही परत एकदा बघा. पापाची समस्या ही वैश्विक समस्या आहे. ही आमच्यापुरती किंवा जगापुरती नाही आहे.
तर ती वैश्विक समस्या आहे आणि वैश्विक समस्येचं निरासन करण्यासाठी किंवा ते घालवण्यासाठी, ती समस्या घालवण्यासाठी परमेश्वराला वैश्विक समाधान शोधणं गरजेचं होतं आणि म्हणून येशू ख्रिस्ताला ह्या भूतलावर पाठवलं आणि त्याची छाया परमेश्वरानं निवास मंडपाच्या द्वारे जुन्या करारात दिलेली आहे. आणि आम्ही बघितलं मागच्या वेळी जेव्हा मी एक वॉक थ्रू तुम्हाला दिला, एक संक्षिप्त आपण या निवास मंडपाचा अभ्यास केला, त्यामध्ये आम्ही बघितली की कशी ती वैश्विक समस्या आहे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की पापाची उत्पत्ती कुठं झालेली आहे, स्वर्गामध्ये झालेली आहे. आणि आम्ही इब्रिकरास पत्रातूनही शिकलो की स्वर्गातील काही नमुने अशुद्ध झालेले आहेत. ते कसे झालेले आहेत थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेला आहे. तोही व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. पण आज आम्ही छावणीबद्दल अभ्यास करत आहोत, जिथं पापी लोक राहत आहेत. आम्ही जेव्हा स्वर्गामध्ये जाऊ, जे दर्शन मंडप आहे, जे स्वर्गाचं दर्शक आहे, तिकडं जेव्हा आम्ही अभ्यासाला जाऊ, आम्ही तो भाग बघणार आहे. पण आज आमच्यासाठी, मनुष्यासाठी, मानवासाठी परमेश्वर आलेला आहे. आता आमच्यामध्ये तो का आलेला आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. परमेश्वरानं मोशेला सांगितलं की माझ्यासाठी तू निवासस्थान बांध, म्हणजे मी तुमच्यामध्ये वस्ती करीन. नव्या काळात आम्ही बघितलं शब्द ही झाला आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. आता ही आमच्यामध्ये वस्ती का केली ह्याचा आज आम्ही अभ्यास करणार आहे. उत्पत्तीमध्ये जेव्हा आम्ही पाप आलेलं आहे, आता एदेन भाग किंवा एदेन बाग सुद्धा पॅराडाईस ज्याला म्हणलेला आहे, तेही निवास मंडपाचाच दर्शक आहे, तोही नमुना आहे. तोही आम्ही गेल्या 2 आठवड्यामध्ये पाहिलेला आहे त्याच्याबद्दल. पण ज्या वेळेस एदेन बागेमध्ये, उत्पत्तीमध्ये पाप घडलं, पापाचा पहिला परिणाम काय झालेला आहे सांगा? पहिला परिणाम काय आलं? पहिला परिणाम 3 अध्याय 7वं वचन. जेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले, तेव्हा त्यांनी अंजिराचे पाणी शिवून आपणासाठी कटिवेष्टन केले. बघा, उत्पत्तीमध्ये पापाचा पहिला परिणाम कोणता होता? तर तो होता की ते नग्न असल्याची जाणीव त्यांना झाली. आता लक्षात ठेवा, पाप आम्हाला काय करते? पाप आम्हाला नग्न करते. आता मला सांगा, पाप करायच्या आधी ते नग्न होते का? होते? दनोड सर म्हणतात होते. आणि कोण कोण म्हणते होते? त्यांच्याकडे वस्त्र होते आणि ते गौरवी वस्त्र होते. परमेश्वरानं मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर अगम्य प्रकाशात राहतो. परमेश्वर, देवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर स्वतःला प्रकाशानं आच्छादितो. आणि मनुष्याला परमेश्वरानं त्याच्या गौरवाच्या प्रकाशानं आच्छादलेलं होतं.
पण ज्या वेळेस त्यांनी पाप केलं त्यावेळेस परमेश्वरास ते गौरव, परमेश्वराचा जो गौरवाचा प्रकाश होता तो निघून गेलेला आहे आणि ते काय झाले, नग्न झाले. आणि म्हणून पाप आम्हाला नग्न करते. आणि मग आम्हाला पुनर्स्थापित करण्यासाठी परमेश्वरानं काय केले पाहिजे, तर परमेश्वरानं असा मार्ग शोधला पाहिजे ज्याद्वारे मानवाची किंबहुना आमची नग्नता झाकली जाईल. आता आमची नग्नता झाकण्यासाठी आमच्याकडं कोणता मार्ग आहे का? आमची नग्नता झाकण्यासाठी आमच्याकडे कोणती पर्याय व्यवस्था आहे का? 3 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये उत्पत्तीच्या सांगितलेलं आहे, त्या मनुष्यानं एक केविलवाणा प्रयत्न केला स्वतःची नग्नता झाकण्यासाठी. काय केलं? तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टन केले. बघा, परमेश्वराचा गौरवाचा प्रकाश घालवले आणि मग ते उभयताना एकमेकांनी बघितलं आणि त्यांना समजलं आपण नग्न झालेलो आहोत. आता लाज तर झाकली पाहिजे, स्वतःला तर झाकलं पाहिजे. आणि मग मनुष्यानं एक केविलवाणा प्रयत्न केला आणि तो म्हणजे त्यांनी अंजिराची पानं घेतली आणि स्वतःला काय करण्याचा प्रयत्न केला, झाकण्याचा प्रयत्न केला. पण मला सांगू द्या, झाडाची पानं काही वेळानं काय होतात, सुकतात, वाळतात, निघून पडतात. आता आजूबाजूला दुसरं कोण होते, जनावर होते. ते येऊन तुमचे वस्त्र खाल्ले असते. तुम्ही पुढे एखादं शेळी तुमच्या माग पान खायला. ही परिस्थिती मानवाची होती आणि मानवानं काय केलेलं आहे, एक केविलवाणा आणि लाजिरवाणा प्रयत्न आदामाने हवेनं केलेला आहे. आणि म्हणून त्यांची नग्नता झाकण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता. आणि म्हणून आमची लाज, आमची नग्नता झाकण्यासाठी आमच्यासाठी वस्त्र शिवणं फार गरजेचं होतं. आणि म्हणून आम्ही शिकत होतो आणि आम्ही परमेश्वराचं अंतःकरण बघितलं. आम्ही हे परमेश्वराचं अंतःकरण आहे जे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी प्रगट झालेलं आहे. आणि नव्या करारामध्ये येशू ख्रिस्तानं परमेश्वराचं अंतःकरण आम्हाला एका दाखल्याच्या द्वारे दिलेला आहे आणि त्याचा मी मागच्या वेळेस उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे उदल्या पुत्राचा दाखला. आणि आम्हाला पाहायला मिळतं की तुम्ही आणि आम्ही सुद्धा त्या उदल्या पुत्रासारखं आम्ही परमेश्वराला सोडून, आपल्या पित्याला सोडून जगामध्ये आणि जगातल्या गोष्टींमध्ये आम्ही अडकलो होतो, त्या पापामध्ये अडकलो होतो. आणि मग पाप आम्हाला नग्न करतं, पाप आम्हाला काय करतं, होताचं नव्हतं करतं. जे आमच्याकडे परमेश्वरानं दिलेलं आहे ते आम्ही गमावतो. आणि मग त्या उधळ्या पुत्राचे काय झाले, डोळे उघडले आणि मग त्यानं तिची परिस्थिती बघितली. आपण नग्न आहोत, आपल्याकडे जे होतं ते सगळं आपण गमावलेलं आहे. आणि मग तो कुठं आला, आपल्या पित्याकडे आलेला आहे. आणि पित्यानं 3 गोष्टी केल्या. त्यातील पहिल्या गोष्टीकडे मी तुमचं आज लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. ते म्हणजे त्या पित्यानं, बघा, पित्याला आम्ही नग्न आहोत हे बघवत नाही. आणि म्हणून आदामाने हवेला परमेश्वरानं त्याची वस्त्र दिली होती.
प्रकाशाची वस्त्र, गौरवाची वस्त्र. पण जेव्हा आदाम आणि हवा नग्न झाले, जेव्हा तुम्ही आणि आम्ही नग्न आहोत, तुम्ही आणि आम्ही स्वतःसाठी कोणतीच वस्त्र करू शकत नाही. देवाचं वचन सांगतंय आमची धार्मिकता कशी आहे, फाटक्या चिंधीसारखी आहे. आम्ही स्वतःला झाकू शकत नाही. हे करण्यासाठी परमेश्वरालाच काहीतरी करणं गरजेचं आहे. आम्ही स्वतः का शिवू शकत नाही धार्मिकतेचा दगा जगा? कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. आणि जे देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत ते देवाच्या गौरवाची वस्त्र कधीच तयार करू शकत नाहीत. आणि म्हणून मनुष्य हे करू शकत नाही. एदेन बागेमध्ये आदामाने हवेने केलेलं नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं कोणती गोष्ट पहिल्यांदा केलेली आहे, तर त्याने आमच्यासाठी आमच्यामध्ये अशासाठी वस्ती केली की त्याने आमच्यासाठी हा धार्मिकतेचा झगा शिवावा. आणि हा शिवण्यासाठी त्याला ह्या भूतलावर यावं लागलं. आणि या भूतलावर येऊन परिपूर्ण, धार्मिक, नीतिमान, निर्दोष, निष्कलंक, निष्पाप असं जीवन जगावं लागलं. आणि जगूनच त्याने आम्हाला आमच्यासाठी हा धार्मिकतेचा झगा शिवलेला आहे. आता लेवी याचा 22वा अध्याय आणि 20 ते 22 वचनाचं आपण जरा वाचन करूया. जरा माईक कोणतरी द्या. वीस ते बावीस. लेवी 22:20 ते 22. सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये, कारण तो तुमच्या प्रित्यर्थ स्वीकारला जाणार नाही. आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वरा प्रित्यर्थ गुराढोरातून किंवा शेरडा मेंढरातून शांतार्पण करील, तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे, त्यात काही दोष नसावा. आंधळा, तुटलेल्या अवयवाचा, लुळा अथवा अंगावर मस, चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये, किंवा वेदीवर हव्य म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ त्याचा होम करू नये. बरेच वेळेस लोक म्हणतात की आम्ही नव्या करारातील लोक आहोत. जुना करार हा यहुद्यांसाठीच आहे, यहुदी लोकांसाठी दिलेला आहे, आम्हाला काही गरज नाही. आणि म्हणून नव्या करारातील लोक जुना करार शिकत नाहीत, किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करतात. पण जेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं जर आम्ही सत्यावर जर आमचं जीवन उभं असावं, देवाच्या वचनावर जर जीवन उभं असावं, तर आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की जुना करार हा नव्या कराराचा पाया आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी नियमशास्त्र रद्द करायला आलेलो नाही, तर ते पूर्ण करायला आलेलो आहे. म्हणजे ते अपूर्ण होतं, कारण देवाचं वचन सांगते ती छाया होती, वास्तविक स्वरूप ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी ते रद्द करायला आलेलो नाहीये. ते काही अंशी अपूर्ण होतं, कारण ती सावली होती, छाया होती, हे नमुना होता. पण आता मी काय येऊन ते पूर्ण करणार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं कार्य या भूतलावरचं आणि मग येशू ख्रिस्ताचं स्वर्गातील कार्य हे जर आम्हाला नीट समजायचं असेल, येशू ख्रिस्तानं केलेलं कार्य, येशू ख्रिस्त करत असलेलं कार्य आणि येशू ख्रिस्त
करणार असलेलं कार्य, या तिन्ही कार्याचा जर आम्हाला नीट अभ्यास जर करायचा असेल आणि आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर आम्हाला जुन्या करारातील गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणून जुना करार हा आमच्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. जुन्या कराराच्या पायाशिवाय आम्ही ख्रिस्ती जीवनाची इमारत खऱ्या अर्थाने उभा करू शकत नाही. इथे आम्हाला पाहायला मिळते की अर्पण केले जाणारे अर्पण सदोष असू नये, तर ते निर्दोष असावे. सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये, कारण तो तुमच्या प्रित्यर्थ स्वीकारला जाणार नाही. परमेश्वर काय म्हणतो? तुमच्या प्रित्यर्थ पापाचं वेतन मरण आहे. जर तुम्हाला मरायचं नाही तर कोणीतरी मेलं पाहिजे. परमेश्वर म्हणतो सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये, कारण तो तुमच्या प्रित्यर्थ स्वीकारला जाणार नाही. लक्षात ठेवा, जर येशू ख्रिस्त वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी मरण पावला, तो कोकरा होता. देवाचं वचन सांगतंय तो जगाच्या स्थापनेपूर्वीचाच वधलेला कोकरा होता. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो वलांडनाचा कोकरा होता. आता मला सांगा, हे वचन जर आम्ही नीट वाचलं, सदोष असलेला कोणताही कोकरा अर्पू नये, कारण तो तुमच्या प्रित्यर्थ स्वीकारला जाणार नाही. जर येशू ख्रिस्ताचं छावणीतील जीवन छावणी बाहेर आहे, जर स्वीकारण्यास योग्य नसतं, नीट समजून घ्या, येशू ख्रिस्त छावणीत आमच्यामध्ये आला आणि तो जीवन जगला, आणि तो जीवन जगत असताना तो जर निर्दोष, निष्कलंक, निष्पाप जर नसता, तो सदोष असता, पापी असता, दोष असते त्याच्यामध्ये, तर त्याचं मरण वधस्तंभावरचं परमेश्वराने तुमच्यासाठी मान्य केलं असतं का? तो म्हणतो सदोष असलेला कोणताही कोकरा अर्पू नये, कारण तो तुमच्या प्रित्याचा स्वीकारला जाणार नाही. आता मला सांगा, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण महत्वाचं का? त्याचं परिपूर्ण निर्दोष, निष्कलंक, निष्पाप जीवन महत्वाचं. कोणतं? स्वीकारण. म्हणजे दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. म्हणून बऱ्याच वेळेस आम्ही ख्रिस्त केंद्रित जीवन जगतो, पण येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जाऊन मरणं आणि आमच्यासाठी ते अर्पण स्वीकारलं जाणं, हे कशावर अवलंबून होतं? तर त्याचं छावणीतील जीवन कसं होतं. आणि म्हणून आम्ही फक्त एक पाऊल ख्रिस्ताने जे केलेलं आहे ते केंद्रित जीवन जर असेल तर आमचं अर्धवट ख्रिस्ती जीवन आम्ही जगत आहोत. आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. वधस्तंभाच्या अलीकडेही परमेश्वराने ख्रिस्तानं कार्य केलेलं आहे, तेही तितकंच महत्वाचं आहे. वधस्तंभाचं तर तुमच्या आणि आमच्यासाठी सर्वात महत्वाचं घटना आहे, पाऊल आहे ख्रिस्ताचं, पण त्याच्या नंतरचंही जीवन, त्याचं कार्य तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती जीवन एकाच गोष्टीवर केंद्रित असू नये, तर ख्रिस्तानं केलेल्या सगळ्या कार्याचा आम्ही काय करावा? अभ्यास करावा, आणि त्या सगळ्या कार्याचा फायदा आम्ही घ्यावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगते, आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वर प्रित्यर्थ गुराढोरातून किंवा शेरडा मेंढरातून शार्पत्यार्पण करील, तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावा. त्यात काही दोष नसावा,
आंधळा, तुटलेला अवयवांचा लुला किंवा अंगावर मस, चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पण करू नये किंवा वेदीवर हवे म्हणून परमेश्वर प्रित्यर्थ त्याचा होम करू नये. आता लक्षात ठेवा, अर्पणाचा कोकरा हा निर्दोष असावा, तो सदोष असू नये. आणि म्हणून वलांडणाचा कोकरा, देवाचं वचन सांगते, त्याचे हाड मोडलेले नसावे. आता जेव्हा वधस्तंभावर दिलं जात असे रोमन साम्राज्यामध्ये, तेव्हा त्या चोरांचे किंवा त्या लुटारांचे पाय तोडले जात होते. ही प्रथा होती, लक्षात ठेवा. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्ताचे पाय तोडले नाहीत. समजते? आता नव्या करारातील घटना आम्ही बघतो, पण या नव्या कराराची घटना ऑलरेडी परमेश्वरानं नियमशास्त्रात अर्पणांमध्ये सांगितली होती. वलांडणाच्या कोकऱ्याला कसं असावं, कारण ख्रिस्त हा वलांडणाचा कोकरा आहे. छाया समजणं, त्यांना सांगितलं छाया कशी असावी, आणि मग ख्रिस्त येऊन ते पूर्ण कसं करणार आहे. आणि म्हणून आम्हाला बेस त्याचा समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून अर्पण सदोष असता कामा नये, तर ते निर्दोष असावे. आता येशू ख्रिस्त फक्त कोकराच आहे का? देवाचं वचन सांगतं आम्हाला, प्रगटीकरण 13:8 मध्ये, ज्या कोणाचे नाव जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्या जवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले नाही, असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील. इथं सांगितलेलं आहे वधलेल्या कोकऱ्या जवळील जीवनाच्या पुस्तकात. आता जीवनाचं पुस्तक कोणाजवळ आहे? जगाच्या स्थापनेपूर्वी वधलेल्या कोकरा. आता येशू ख्रिस्त हा कोण आहे? वधलेला कोकरा आहे. आता येशू ख्रिस्त फक्त कोकराच आहे का निवास मंडपाच्या दृष्टीनं? कोण आहे तो? याजक सुद्धा आहे. फार सुंदर आहे. म्हणून आपण बायबल स्टडीला बऱ्याच गोष्टी त्याच्या अनुषंगाने अभ्यासलेल्या आहेत. त्यामुळे आता निवास मंडप तुम्हाला समजायला सोपं जाणार नाही. फक्त कोकराच निर्दोष असता कामा नये, तर याजक सुद्धा निर्दोष असणं गरजेचं होतं. आता इथं आपण शारीरिक पाहत आहोत, पण जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताचा विचार करतो तेव्हा आम्ही शारीरिक आणि नैतिक अशा दोन्हींचा आम्ही अभ्यास करणं फार गरजेचं आहे. या दोन्हींचा, कारण योहानाचं पत्र आम्हाला सांगतं की 2 प्रकारच्या टेस्ट योहान म्हणतो, कारण योहानानं ते प्रगटीकरण बघितलेलं आहे, ख्रिस्ताचा गौरव बघितलेला आहे, आणि ख्रिस्ताच्या ओराशी तो असलेला शिष्य आहे. आणि तो आम्हाला सांगतो की शारीरिक पण आहे आणि नैतिक चाचणी सुद्धा आमच्या जीवनात आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा शारीरिकच नाही, तर त्याचं नैतिक जीवन ही आम्हाला पारखणं फार गरजेचं आहे. लेवियाचा 21वा अध्याय 17 ते 21 वचन. लेवियाचा 21वा अध्याय 17 ते 21 वचन. अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणी काही व्यंग निघाले, तर त्याने आपल्या देवाप्रित्यर्थ अन्न अर्पण्यासाठी जवळ येऊ नये. त्याला कोणतेही व्यंग असले तरी त्याने जवळ येऊ नये. मग तो आंधळा असो, लंगडा असो, बसक्या नाकाचा असो, एखादा अवयव अधिक लांब असलेला असो, मोडक्या पायाचा असो, अथवा थोटा असो, कुबडा असो, खुजा असो, नेत्रदोषी असो, किंवा चाई खरूज झालेला असो, अथवा भग्नान असो. अहरोन याजकांच्या वंशापैकी कोणात असे एखादे व्यंग असेल, तर त्याने परमेश्वराला हव्य अर्पण्यासाठी जवळ येऊ नये. त्याच्यात व्यंग आहे, त्याने आपल्या देवाला अन्न अर्पणावयाला जवळ येऊ नये.
आता या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की याजक सुद्धा निर्दोष असावा. याजक सुद्धा निर्दोष असावा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग, कोणत्याही प्रकारचा दोष असता कामा नये. आता म्हणून याजक सदोष असू नये, तर तो निर्दोष असावा. अर्पण करणारा कोकरा तोही सदोष असू नये, तर निर्दोष असावा. देवाचं वचन स्तोत्र 110 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त मल्कीसदेकाच्या संप्रदायातील कोण आहे? याजक आहे. आणि येशू ख्रिस्ताचे याजकीय पद हे सार्वकालिक आहे. स्तोत्र 110 पूर्ण 7 वचन येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण देणारे आहेत. आणि परमेश्वर म्हणतो की त्याचं राजकीय पद मी सार्वकालसाठी काय करणार आहे? ठेवणार आहे. आम्ही बायबल स्टडीमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वतः अर्पण होणारा कोकरा आहे आणि स्वतः अर्पण करणारा याजक ही आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की प्राण द्याचा आणि घ्यायचा अधिकार कोणाकडे आहे? तर तो माझ्याकडं आहे. आता नव्या करारात येशू ख्रिस्ताने हे बोललेलं शब्द आम्ही जेव्हा जुन्या करारात अभ्यास करतो अर्पणाचा, तेव्हाच आम्हाला समजतं की येशू ख्रिस्त असं का म्हणलेलं आहे. कारण कोकराही तोच आहे आणि कोकऱ्याला वधणाराही तोच याजक आहे. आणि म्हणून तो म्हणतो की प्राण द्याचा आणि घ्यायचा अधिकार कोणाकडे आहे? तर तो माझ्याकडं आहे. आणि म्हणून तो याजक ही आहे आणि अर्पण करणाराही आहे. आणि म्हणून निर्गम 12:5 आम्हाला सांगतो, कोकरा घ्यावे ते निर्दोष असावे, तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरड्यातला तुम्हाला वाटेल तो घ्या. आता इथं आम्ही बघितलं की याजक आणि अर्पण दोषहीन असू नये, तर निर्दोष असावे. आता ह्या तत्वाची पूर्णता, हे तत्व आम्ही बघितलं जुन्या करारात. जुन्या करारातलं तत्व होतं की कोकरा निर्दोष असावा. तत्व होतं जर तुमच्याने आमच्यासाठी जर ते अर्पण मान्य करायचं असेल परमेश्वरानं, आणि त्यानं जर आम्हाला निर्दोष आणि आमच्या पापाची क्षमा जर करायची असेल, तर 2 गोष्टी पूर्ण केल्या जायचं गरजेचं होतं. एक तर कोकरा निर्दोष असावा आणि दुसरी गोष्ट याजक निर्दोष असावा. हे जुन्या करारातील तत्व होतं. आता आम्ही नव्या करारात ह्याची पूर्णता कशी झालेली आहे याचं आपण बघूया. पहिले पत्र याचा 1 अध्याय 18 ते 20 वचनांचा अभ्यास जेव्हा आम्ही करतो, आम्हाला समजतं की येशू ख्रिस्ताने जे छाया होती, जे तत्व होतं, ते नव्या करारात पूर्ण केलेले. आपण वाचूया पहिले पेत्र याचा 1 अध्याय 18 ते 20 वचन. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. किती सुंदर तो म्हणतो. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत असलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपये असे नाशवंत वस्तूने नव्हे, तर निष्कलंक निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त. बघा, पहिली क्रायटेरिया, पहिलं तत्व येशू ख्रिस्तान पूर्ण केलं. तो म्हणतो निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. त्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. काळाच्या पूर्वी, जगाच्या स्थापनेपूर्वी, आम्ही मगाशी वचन वाचलं प्रगटीकरण, तो जगाच्या स्थापनेपूर्वीचाच वधलेला कोकरा होता. पण तो कोकरा कसा होता? नवा करार सांगतं, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. आता पहिलं तत्व आम्ही बघितलं. पहिलं तत्व होतं
की कोकरा निर्दोष असावा. येशू ख्रिस्त या भूतलावर आला, त्यानं आमच्यामध्ये, आम्ही पापी लोकांमध्ये वस्ती केली आणि आमची नग्नता झाकण्यासाठी आमच्यासाठी धार्मिकतेचा झगा शिवला. आता तो झगा शिवण्यासाठी त्याला काय असलं पाहिजे? 2 क्रायटेरिया पूर्ण केल्या पाहिजेत. एक तर तो कोकरा म्हणून निर्दोष असला पाहिजे आणि दुसरा याजक म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. इब्री करसपत्र याचा 4 अध्याय आणि 14 आणि 15 वचन सांगतं, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कार केलेला तो दुरूड धरून राहू, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी तो निष्पाप राहिला. प्रमुख याजकाचा निष्पापणा आम्हाला दर्शविते की येशू ख्रिस्त हा आमचा प्रमुख याजक सर्व प्रकारे पारखलेला होता, तरी तो निष्पाप होता, त्याच्यातही कोणतेही पाप आढळलेले नाही. आता इथं फार महत्वाची गोष्ट आहे की परमेश्वरानं त्याच्या पुत्राला पापी लोकांमध्ये पाठवलेलं आहे. कुठं पाठवलेलं आहे? पापी लोकांमध्ये पाठवलेलं आहे. आणि त्याला, ख्रिस्ताला तुमच्याने आमच्यासारखंच पारखलेलं होतं. जे मोह, ज्या भावना, ज्या इच्छा तुमच्याने आमच्या अंतःकरणात येतात, तुमच्याने आमच्या समोर मोह येतात, त्या सगळ्या मोहातून ख्रिस्त गेलेला आहे. जसा तुम्हाला पारखलं जातं तसं ख्रिस्तालाही पारखलं गेलेलं आहे. देवाचं वचन सांगतं, तरीही तो निष्पाप राहिला. हा आमचा प्रमुख याजक आहे. बऱ्याच वेळेस आम्ही मोहात पडतो आणि पाप आमच्याकडून घडलं जातं, आणि म्हणून तो याजक तो म्हणतो की आता हा याजक कसा आहे बघा, त्याचं अंतःकरण कसं आहे. पित्याचं अंतःकरण आम्ही बघितलं, आता याजकाचं अंतःकरण तो काय म्हणतो? कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती आहे, वाटत नाही असा तो आमचा प्रमुख याजक नाही, म्हणजे त्याला आमच्याबद्दल सहानुभूती वाटते. लक्षात ठेवा. आणि तो आमच्यासारखा पारखला गेलेला होता, आणि म्हणून आमची परिस्थिती तो जाणतो. आणि देवाचं वचन सांगते, आम्ही माती आहोत हे तो आठवतो. आम्ही दुर्बळ आहोत हे तो आठवतो. आणि म्हणून आज तो काय करत आहे? छावणीत तो येऊन गेलेला आहे, वधस्तंभावर तो मरून गेलेला आहे, गंगाजवळ तो पुनरुत्थित होऊन गेलेला आहे. पण आत्ता तो कुठं आहे? तर तो परम पवित्र स्थानामध्ये तो तुमच्याने आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. तो आज तुमच्याने आमची दुर्बलता जाणतो, आणि आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बळ आहोत हे जाणतो, आणि तो नेहमी आम्हाला सहाय्य करायला सदा तयार आहे. आणि म्हणून आम्हाला याजकाचं हे काम समजणं, ख्रिस्त आमच्यासाठी आज काय करत आहे हे आम्हाला समजणं, त्यानं आमच्यासाठी काय केलेलं आहे ते आम्हाला समजणं, आणि ख्रिस्त आमच्यासाठी काय करणार आहे हे आम्हाला समजणं, या 3 गोष्टी तुमच्या आणि आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीसाठी, आमचं आत्मिक जीवन नीट जर बांधण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून प्रमुख याजक निष्पापन, प्रमुख याजकाचं निष्पापन दर्शविणारं हे वचन आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रमुख याजक सर्व प्रकारे पारखलेला होता, तरी तो निष्पाप होता, आणि त्याच्यातही कोणतंच पाप नव्हते. वधस्तंभाला, जेव्हा आम्ही वधस्तंभाकडे बघतो आणि ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण सोसण्यासाठी त्याला निष्पाप निर्दोष असणे गरजेचं होतं. बरोबर आहे का?
जर तो निष्पाप आणि निर्दोष नसता तर वधस्तंभावर त्याचं मरण तुमच्या आणि माझ्या फायद्यासाठी झालं असतं का? झालं असतं का? नाही. आपल्याप्रमाणे पारखल्याशिवाय, आमच्याप्रमाणे चालल्याशिवाय, आमच्यासारखे झाल्याशिवाय तो आमच्यासाठी झगा शिवू शकला असता का? नाही. आम्ही कुणाकडे जातो कपडे शिवायला? टेलरकडे जातो ना? का कुठल्या कॉम्प्युटरला म्हणतो कॉम्प्युटर मला कपडे शिवून दे, म्हणतो का? नाही ना. मला जर माझे कपडे जर मला शिवायचे तर तो माझ्यासारख्याच कोणीतरी मला शिवले पाहिजेत, नाही का? मला जर धार्मिकतेच्या झगा जर मला शिवायचा आहे तर कोण शिवणार? ख्रिस्ताशिवाय कोणी शिवू शकत नाही. आणि म्हणून त्याला जर शिवायचं असेल आमच्यासाठी तर त्याला धार्मिक जीवन, निष्पाप, निष्कलंक, निर्दोष असं जीवन त्याला जगणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून आमच्यासारखं झाल्याशिवाय पर ख्रिस्ताला हे करता आलं नसतं. आणि म्हणून तो आमच्यासारखा झाला, शब्ददेही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. तो आमच्या सारखा झाला, देहमासाचा झाला, त्याला आमच्या सारखे पारखले, तरी तो निष्पाप राहिला. म्हणून तो म्हणतो इब्रिकरसपत्र 4 अध्याय 16 वचन, तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साह्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ. कुठं जायचं आहे आम्हाला? कृपेच्या सिंहासनाजवळ. त्या दयासन आज आम्ही काय ठेवलेलं नाहीये, कारण आज आपण त्या भागाचा अभ्यास करणार नव्हतो. आपण ह्याच भागाचा आपण 1-2 आठवडे अभ्यास करणार आहोत आणि म्हणून आम्ही तिकडचं काही ठेवलेलं नाहीये. पण आम्हाला आमचा प्रवास कुठं आहे? आमचा दयासनाकडं आहे. आणि मग तिकडं जायचं आहे तर आम्हाला कुठं जायचं? पहिल्यांदा ख्रिस्ताजवळ जाणं आणि त्याचा तो झगा स्वीकारणं फार गरजेचं आहे. इब्रिकरसपत्राचा 7 अध्याय आणि 25 आणि 26 वचन सांगतं, यामुळे ज्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारावायस हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. आता आमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आमच्यासाठी प्रमुख याजक कोण असावा? तो म्हणतो ख्रिस्तासारखा कोणी दुसरा कोणी नाही आणि ख्रिस्तच असावा. आणि म्हणून तो या भूतलावर आला, पूर्ण मानव रूप त्याने धारण केलं. तो आमच्यासारखा पारखला पण निष्पाप राहिला. आणि आज तो काय करत आहे? दर्शन मंडपामध्ये तुमच्या आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आता जेव्हा वधस्तंभावर ख्रिस्ताला देण्यात येत होतं तेव्हा पिलात जो परराष्ट्रीय रोम याचा राजा होता, ख्रिस्ताबद्दल लोकांसमोर जवळजवळ 4 वेळेस म्हणतो की तो निर्दोष आहे आणि त्याच्या ठाई मला कोणताच अधर्म आढळत नाही. आणि याचा रेफरन्स आम्हाला पवित्र शास्त्रात दिसून येत आहे. बघा, एका परदेशी किंवा परक्या परराष्ट्रीय राज्याची साक्ष सुद्धा पवित्र शास्त्रात नमूद केलेले आहे की येशू ख्रिस्त कोण होता? निर्दोष, निष्कलंक, नाही का? शत्रू सुद्धा ख्रिस्ताबद्दल काय साक्ष देत आहेत की येशू ख्रिस्त कोण होता? निष्कलंक, निर्दोष आणि त्याच्या ठाई कोणताच अधर्म मला आढळला नाही. प्रियानो, किती सुंदर देवाचं तत्व आमच्या समोर काढलेलं आहे आणि ख्रिस्तानं पूर्ण केलेलं आहे. आणि मग येशू ख्रिस्तानं वधस्तंभाचे उद्गार काढले, पूर्ण झालेले आहे. त्यामुळे त्याने आमच्यासाठी देवाच्या आज्ञा पूर्ण करून धार्मिकतेचा झगा शिवलेला आहे. येशू ख्रिस्त म्हणतो जेव्हा वधस्तंभावर पूर्ण झालेलं आहे, काय पूर्ण झालेलं आहे? मनुष्याचं जे पापाचा जे पहिला परिणाम होता, नग्नता, येशू ख्रिस्त म्हणतो त्या वधस्तंभावर
पूर्ण झालेलं आहे. काय झालेलं आहे? तर तुमच्या आणि आमच्यासाठी तो झगा शिवून पूर्ण झालेला आहे. आता येशू ख्रिस्ताचं हे कार्य महत्वाचं नव्हतं का? होतं का नव्हतं? ख्रिस्ताने मनुष्य रूप धारण करून या जगात पवित्र, निर्दोष, निष्कलंक राहणे, हे मरणा एवढेच महत्वाचं नव्हतं काय? होतं ना? ख्रिस्ताचं जीवन जर तो परिपूर्ण जीवन जगला नसता, जर धार्मिक जीवन जगला नसता, तर त्याने आमचा पापाचा पहिला परिणाम नग्नता झाकली नसती. आता इथं दुसरा परिणाम आहे. आपण जे परिणाम आहेत इथं सगळे लक्षात ठेवा. 3 परिणाम झाले. ख्रिस्तानं 3 परिणाम या भूतलावर त्याची रिव्हर्स केलेलं आहे. आम्ही प्रायश्चित्ताच्या सणाच्या दिवशी बघितलं. प्रत्येक गोष्ट परमेश्वर काय करणार आहे? रिव्हर्स करणार आहे. छावणीमध्ये पहिली आमची पापाचा पहिला परिणाम नग्नता येशू ख्रिस्त वधस्थामध्ये पूर्ण केलेला आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ख्रिस्ताचा तो धार्मिकतेचा झगा आज उपलब्ध आहे. पुढच्या रविवारी आम्ही छावणी होमविधीचा अभ्यास करणार आहे. पण मला सांगू द्या, बऱ्याच वेळेस आम्ही ख्रिस्ती म्हणून वधस्तंभात जवळच अडकून राहतो. नक्कीच येशू ख्रिस्ताच्या भूतलावरील कार्याचा केंद्रबिंदू वधस्तंभ आहे. लक्षात ठेवा. केंद्रबिंदू वधस्तंभ आहे. प्रेषित ही म्हणतात की वधस्तंभ हे आमचं भूषण आहे. आम्ही वधस्तंभ गाजवतो. पण जेव्हा आम्ही निवास मंडपाचा अभ्यास करतो, येशू ख्रिस्ताच्या कार्याचा आणि मनुष्याच्या स्थितीचा जेव्हा अभ्यास करतो, आम्हाला समजतं की फक्त वधस्तंभच नाही आहे, तर त्याच्या अलीकडचंही ख्रिस्ताचं कार्य आणि मग वधस्तंभावरचं कार्य आणि मग वधस्तंभानंतरचंही कार्य तुमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून फक्त वधस्तंभ केंद्रित जीवन आमचं असून चालणार नाही. जर आम्ही नुसतं वधस्तंभ केंद्रित जीवन जगलो तर आम्ही पुढील कार्य येशू ख्रिस्त काय केलेलं आहे, करणार आहे, याचा आम्ही कधीच लाभ घेऊ शकणार नाही आणि आमची वाढ कधीच होणार नाही. जर आम्ही वधस्तंभाच्या अलीकडे ख्रिस्तानं काय केलेलं आहे आणि कशासाठी केलेलं आहे हे जर आम्ही शिकलो नाही, हे जर आम्ही आमच्या जीवनात घेतलं नाही आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनाला दिशा दिली नाही, तर आमचं ख्रिस्ती जीवन परमेश्वराला अपेक्षित असं कधीच असणार नाही. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही परिपूर्ण ख्रिस्ती जीवन जगावं. अपूर्ण ख्रिस्ती जीवन नाही, फक्त ख्रिस्त केंद्रित, फक्त देवप्रीती आहे तेवढंच नाही, तर आम्ही परमेश्वराला ओळखणं. देवाचं वचन सांगते, जे परमेश्वराला ओळखतात ते बळवान होऊन थोर कृत्य करतील. प्रियानो, जर आम्हाला परमेश्वरासाठी बलवान व्हायचं आहे, जर तुम्हाला आणि आम्हाला जर देवासाठी थोर कृत्य करायचं आहे, आम्हाला परमेश्वराला ओळखणं, त्याला जाणणं, त्याच्या योजना जाणणं आणि परिपूर्णतेमध्ये आम्हाला जाणणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आम्ही यासाठी करत आहोत की ख्रिस्ताने चाललेल्या प्रत्येक पाऊल,
ख्रिस्तानं केलेले प्रत्येक सेवा कार्य ही तुमच्या आणि आमच्या तारणाची प्रक्रिया आहे. ही प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. तुम्ही ती प्रोसेस मधूनच सुरू करू शकत नाही. तुम्ही कुठलीच प्रोसेस स्किप करू शकत नाही. तर ही तारणाची प्रक्रिया आहे आणि ही परमेश्वरानं त्याच्या वचनामध्ये निवास मंडपाच्या द्वारे, या अर्पणांच्या द्वारे आणि मग येशू ख्रिस्ताच्या या भूतलावर येण्याच्या द्वारे आम्हाला सांगितलेले आहे. आणि म्हणून आम्ही ती प्रक्रिया समजणं फार गरजेचं आहे. परमेश्वरानं पापाला मुळापासून काढलेला आहे. जर आमच्या जीवनात पापाला मुळापासून जर काढायचं असेल आणि आमची खरीच वाटचाल जर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वेशीतून नगरात जर व्हायचं आहे, तर आम्हाला हा प्रवास व्यवस्थित केला पाहिजे. नाहीतर काय होणार आहे? आमचा मार्ग चुकणार आहे. आणि म्हणून प्रत्येक पायरी, प्रत्येक पाऊल ख्रिस्ताने जे टाकलेलं आहे ते तुमच्या आणि आमच्यासाठी कित्ता आहे. तोच आमचं उदाहरण आहे. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्ताला अनुसरतो, आमचं तारण आम्ही काय करतो? साधून घेत असतो. आणि म्हणून ही तारणाची प्रक्रिया आहे. हे एक कार्य नाही, हे एक पाऊल नाही, तर प्रत्येक पाऊल, प्रत्येक कार्य हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक तारणाच्या प्रक्रियेतील पुढची पायरी आहे. आणि म्हणून आम्ही आज छावणीमध्ये बघितलं. छावणीमध्ये कोण आहेत? पापी लोक आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, मी पापी लोकांना तारायला आलेलो आहे. तो पापी लोकांसाठी आला. पापी लोकांमध्ये त्यानं वस्ती केली. आणि परमेश्वराची इच्छा आहे आम्ही बाहेरच असू नये आता जगामध्ये. तर आम्ही काय करावं? परमेश्वराची इच्छा आहे आम्ही छावणीतून कुठं जावं? त्या द्वाराजवळ जावं. किंवा द्वारातून कुठं जावं? द्वारातून कुठं जावं? द्वारातून त्या वेदीजवळ जावं. वेदीवरून आम्ही त्या घंगाळाजवळ जावं. आणि मग घंगाळातून आम्ही कुठं जावं? आम्ही त्या दर्शन मंडपात जावं. आणि मग दर्शन मंडपातून आम्ही कुठं जावं? त्या दयासनाजवळ आम्ही जावं. ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्यानं हा नमुना अशासाठी दिला की तुम्हाला समजावं की तुमचा प्रवास कसा असावा. बरेच वेळेस ख्रिस्ती लोकांना माहीतच नाही की आम्हाला जायचं कुठं आहे. आम्हाला असं वाटतं की बाप्तिस्मा घेतला, ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणजे झालं. नाही. बाप्तिस्मा ही पहिली पायरी आहे. आणि म्हणून देवाचा एक सेवक म्हणतो की सॅल्वेशन इज अ प्रोसेस. जेव्हा तारण होतं तेव्हा त्या प्रक्रियेला सुरुवात होते. प्रक्रिया पुढं जाते. तारण ही प्रक्रिया नाहीये. तारण ही प्रक्रियेला सुरुवात करते. जेव्हा तारण होतं म्हणजे मी जेव्हा बाप्तिस्मा घेतो, माझं तारण होतं म्हणजे काय? मला तो मार्ग समजतो. आता परमेश्वराची इच्छा आहे मी त्या मार्गाप्रमाणे चालावं. आता जो छावणीमध्ये त्यांना आमच्यासाठी धार्मिकतेचा झगा शिवलेला आहे तो आम्ही घालावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. आता एक परमेश्वर जबरदस्ती करत नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर जबरदस्ती करत नाही. आम्ही काय करावं? आता आम्ही शिकणार आहे नंतर की जेव्हा आम्ही शेवट जाणार आहे,
आम्हाला समजणार आहे की तिथे जे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत ते कुणाला आशीर्वाद मिळणार आहेत, कुणाचं नाव त्या जीवनी पुस्तकात लिहिलं जाणार आहे, ज्यांनी, परत एकदा मी सांगतो, मागच्या वेळेस मी सांगितलेलं आहे, ज्यांनी येशू ख्रिस्ताच्या भूतलावरील कार्याचा लाभ घेतलेला आहे त्यांचीच नावं जीवनी पुस्तकात लिहिली जाणार आहेत. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्तानं केलेल्या भूतलावरील भौतिक कार्याचे काय म्हणतो, भौतिक लाभ जे घेतील. आज आम्ही काय शिकलो? परमेश्वर आमच्यासाठी काय केलेलं आहे? पापाचा पहिला परिणाम नग्नता. येशू ख्रिस्तानं या भूतलावर येऊन त्या छावणीत तुमच्यामध्ये जीवन जगून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो धार्मिकतेचा जगा शिवलेला आहे. तो त्या वॉर्डरोब मध्ये ठेवलेला आहे, कपड्याच्या कपाटात. तो शिवून ठेवलेला आहे, बरोबर आहे ना? घरात शिवून ठेवलेले आहेत कपडे. आता घालायचं का नाही हे कोण ठरवायचं आहे? ज्याच्या नावानं तो शिवलेला आहे आणि तो ठेवलेला पण आहे. मला जर इच्छा आहे, परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासमोर जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप दोन्ही ठेवलेला आहे, तू निवडून घे. परमेश्वर म्हणतो निवड तुमची आहे, मी माझं काम केलेलं आहे. छाया दाखवलेली आहे जुन्या करारात, वास्तविक स्वरूप ख्रिस्तानं केलेलं हे तुम्हाला नव्या करारात पाहायला मिळतं. आज तुम्ही काय करत आहात? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करत आहात? ख्रिस्तानं शिवलेला तो धार्मिकतेचा जागा घालत आहात का? तो स्वीकारत आहात का? तो जर स्वीकारत असाल, देवाचं वचन सांगतंय जसा तो चालला तसं तुम्हीही चाललं पाहिजे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चाललं पाहिजे. जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती चित्तवृत्ती तुमच्याही ठाई असो. आणि म्हणून ही पहिली प्रक्रिया, जेव्हा माझं तारण होतं तिथं थांबत नाही. मी काय करतो? ख्रिस्ताची चित्तवृत्ती माझ्यामध्ये घेतो. जसा तो चालला, जसं त्यानं जीवन जगलं तसा तो चालतो. आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगते, काय सांगतं? की आमची परीक्षा आमच्या शक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही. त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? वाचूया वचन आपण. किती वचन आहे आठवत आहे तुम्हाला? पहिले करीन त्याचा 10वा अध्याय 13व वचन सांगतोय, मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुमच्यावर आली नाही. तुमच्यावर परीक्षा येते. पालक साहेब, तुम्हाला काय माहित आहे मी काय परिस्थितीतून चाललेलो आहे? पालक साहेब, तुम्हाला माहित नाही माझी परिस्थिती. परमेश्वराचं वचन सांगते, मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. सगळ्यांवरची परिस्थिती तीच परमेश्वर म्हणतो तुमच्यावर सुद्धा आलेली आहे. तुम्ही कोणतं निराळे नाहीये. तुमच्यावर तीच परिस्थिती आली, ख्रिस्तावर पण तीच परिस्थिती आली. त्यालाही तुमच्यासारखंच पारखलं गेलं, तुमच्यासारखाच तो परीक्षेतून गेला, पण तो निर्दोष राहिला. पण परमेश्वर जेव्हा तो म्हणतो की जेव्हा तुम्ही तो जगा घालाल, तेव्हा तो म्हणतो तुमच्यावर ही परीक्षा येईल, पण मनुष्यावर, इतरांवर येते तशीच तुमच्यावर ही परीक्षा येईल. पण देव विश्वासू आहे, तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही. लक्षात ठेवा, देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही माती आहोत हे तो आठवतो. आणि प्रत्येक भांड परमेश्वराने जे केलेलं आहे त्याला माहित आहे की त्याची ताकद काय आहे. बघा, जो कुंभार जो आहे तो ठोकून बघतो, नाही का? आपण मडकं घ्यायला घेतो, पण आपण जर ते मारून बघितलं ते फुटतंय कधी कधी, नाही का?
त्याला माहित आहे किती ताकदीने त्याच्यावर मारायचं, बरोबर आहे, कारण त्यानं ते घडवलेलं आहे आणि त्याला माहित आहे त्या मातीची, त्या मडक्याची, त्या वस्तूची ताकद किती आहे. तसं देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करेल, असे की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. आणि म्हणून आम्ही समर्थ व्हावं, आम्ही परीक्षेत उतरावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि जेव्हा आम्ही परीक्षेत उतरतो आणि जेव्हा त्या परीक्षेतून पार जातो, परमेश्वर आम्हाला काय करतो, ख्रिस्ताने शिवलेला झगा जो आहे तो आम्हाला घालत असतो. आणि म्हणून तो झगा आमच्यासाठी उपलब्ध आहे. तो घालायचा का नाही हे आमचं व्यक्तिगत काय आहे, निर्णय आहे. पापाचा पहिला परिणाम नग्नता. ख्रिस्त या भूतलावर आला आणि त्यानं पहिलं काम केलं की त्याने आमची नग्नता झाकलेली आहे. पापाचा दुसरा परिणाम मरण आलेला आहे. त्याचं दुसरं ख्रिस्ताचं कार्य वधस्तंभावर काय केलेलं आहे ख्रिस्तानं, त्याचा भाग दुसरा आपण पुढील आठवडे आम्ही शिकणार आहोत. आम्ही टप्प्याटप्प्याने एक एक पाऊल ख्रिस्तानं जे चाललेलं आहे ते प्रत्येक पाऊल आम्ही चालणार आहोत. आणि प्रत्येक पायरीवर त्यानं तुम्हाला आम्हाला काय दिलेलं आहे आणि आम्ही ते कसं घेऊ शकतो आणि ते कसं आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो आणि ते आम्ही कसं आमच्या आत्मिक जीवनासाठी लाभदायक बनवू शकतो, हे आम्ही शिकणार आहोत. आणि जेव्हा आम्ही शिकणार आहोत, नक्कीच आम्ही परिपूर्ण गॉस्पल, ज्याला आम्ही म्हणतो पूर्ण शुभवर्तमान, तारणाची पूर्ण प्रक्रिया आम्ही शिकणार आहोत. आणि या प्रक्रियेतून गेल्याशिवाय तुमचं आणि आमचं तारण खऱ्या अर्थानं होऊ शकणार नाही. आणि म्हणून गांभीर्यानं हा विषय घ्या आणि गांभीर्यानं या विषयाचा अभ्यास करा. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ प्रभू तू आम्हाला दिलेली आहेस. प्रभू तू किती चांगला आहेस. प्रत्येक क्षणी प्रभू, प्रत्येक पावलावर प्रभू तू आमची दयनीय अवस्था पाहिलेली आहेस. प्रत्येक पावलावर प्रभू, प्रत्येक तू केलेल्या प्रत्येक सेवा कार्यामध्ये प्रभू तू आमची दयनीय अवस्था पाहून प्रभू तू आम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कृती केलेली आहेस. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. 2000 वर्षाप्रभू तू या भूतलावर आलास आणि आम्ही पापी होतो, आम्ही देव विरहित होतो, आम्ही देवाच्या योजनेच्या बाहेर होतो, आम्ही अंधकार होतो, पण तू आमच्यामध्ये आणलास, तू आमच्यामध्ये वस्ती केलीस. आम्ही जे नग्न होतो प्रभू तू आम्हाला धार्मिकतेच्या झगा शिवलेला आहेस. आणि प्रभू तुझी इच्छा आहे आम्ही तो परिधान करावा आणि तो धार्मिकतेचा झगा परिधान करून आम्ही पुढची वाटचाल आम्ही करावी. ही तुझी इच्छा आहे प्रभू. तो धार्मिकतेचा झगा घातल्याशिवाय आम्ही पुढील पायरी चढू शकत नाही. पुढील तुझे कार्याचे फायदे आम्ही घेऊ शकत नाही. प्रभू हे आकलन करण्यासाठी प्रभू तुम्हाला बुद्धी दे, आमच्या अंतःकरण तयार कर. आणि होऊ दे प्रभू हे ऐकत असणारे, हे बघत असणारे आणि हे तो उपत असणारे प्रत्येकाची जीवन प्रभू तुला आनंद देणारी, तुला अपेक्षा प्रमाणे चालणारी अशी असावीत प्रभू. असू दे प्रभू. खरोखर किती तू चांगला आहेस. किती सुंदर रीतीने प्रभू तू आम्हाला या गोष्टींचा उलगडा करून दिलेला आहेस. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. त्या योजनेसाठी परमेश्वरा आज आम्ही तुझ्या पुत्रासाठी आभार मानतो की शब्द हे झाला आणि त्यांना आमच्यामध्ये वसला. आम्ही त्यात तुझं गौरव पाहिलं. एक दिवस तोच गौरवाची वस्त्र घालून प्रभू आम्ही तुला सामोरे जाणार.
तुझे आभार मानतो प्रभू. हा अभ्यास सुरू केला असताना प्रभू तो पूर्णत्व करणारा, पूर्णतेस नेणार तो आमचा महान परमेश्वर. प्रभू मी आज प्रार्थना करत आहे प्रभू, हा फक्त अभ्यास असू नये, तर इथं बसलेल्या आणि हे व्हिडिओ ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्या प्रत्येकाची जीवन बदलणारा असा आज तू दयेनं आणि कृपेन कर. आणि हो दे प्रभू आमची सर्वांची जीवन तुला गौरव देणारे आणि तुझं गौरव करणारे असं आज तू दयेनं आणि कृपेन येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणतो. आमेन.